नागपुरात सुद्धा निवासी डॉक्टरांचा संप सुरू झाला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आंदोलन केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी डॉक्टरांचं हे आंदोलन सुरू आहे, मात्र याचा फटका रुग्णांना बसणार आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एकीकडे पुण्यामधील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत, तर दुसरीकडे राज्याची उपराजधानी नागपूरमधले निवासी डॉक्टर सुद्धा संपावर गेले आहेत। त्यांचा संप आतापासून सुरू झालाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आंदोलन सुद्धा केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे, आंदोलन सुरू केलं आहे, पण त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे। महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारांबळ आहे। तर शासनाच्या प्रति आमच्या ह्या मागण्या आहेत की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे, ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो तर विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा 2 महिने 3 महिने हा प्रलंबित आहे, तर तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या 10 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळाला पाहिजे, ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की 2020 पासून आमचं जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं ते 2020 पासून विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे, तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी, अशा प्रामुख्याने 3 मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे। लेखी प्रत आणि आम्हाला त्या गोष्टी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।